सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेरीस उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्यावरती 13 एप्रिल रोजी म्हणजे उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खरं तर आशा भोसले म्हणजे त्यांनी अनेक गाणी ही आजरामर केलेली आहेत. त्यांच्या गाण्यामुळे अनेकांच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजलेलं आहे. आशा भोसले म्हणजे एक नाव हे केवळ देशभरामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव. आशा भोसले यांच्या गाण्यांनी संपूर्ण जगभरामधील नागरिकांवरती त्यांनी त्यांचं नाव जे ते कोरलेलं आहे. मात्र याच आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळं मंगेशकर कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे. काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता आशा भोसले यांचं सुद्धा निधन झालंय. त्यामुळं मंगेशकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. आता केवळ कुटुंबावरतीच नव्हे तर आशा भोसले यांच्या गायनामुळे संपूर्ण चाहता वर्ग सुद्धा दुःखाचा डोंगर चाहता वर्गावरती सुद्धा कोसळलेला आहे. कारण का याच आशा भोसले यांनी अशी अनेक गाणी गायली आहेत ज्याची गाणी ही आजही त्या चाहत्यांना गुणगुणावीशी वाटतात आणि त्या चाहत्यांच्या मनावरती अधिराज्य गातात. त्यामुळं चाहत्यांना आशा भोसले यांच्या निधनानंतर काय वाटतं, त्यांनी कशा प्रकारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे ही आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या प्रतिनिधी तनया मालणकर यांनी नागरिकांशी बातचीत केली आहे. पाहूयात नागरिक काय म्हणत आहेत. म्हणजे खूपच खरं सांगायचं तर भारताचं नशीब म्हणून देवाने लता दिदी आणि आशा दिदीला भारतात पाठवलं. त्यामुळे आमचं आयुष्यात जे दुःख होतं त्यांची गाणी ऐकून आणि हजारो गाणी आहेत त्या ऐकून तरी दुःख कमी होतील. आता इंद्र दरबारी त्या रुजू झाल्यात हे नक्कीच. इंद्राने परत त्यांना बोलावलं, पण आम्हाला दुःख आहे, खूप दुःख आहे. त्यामुळे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी मी प्रार्थना करतो. आणि लोकांनी त्यांचं प्रत्येक दिवशी आठवण करावी, गाणी ऐकून आपलं दुःख भांडण नष्ट करावी. त्यांच्या गाण्यातनं लता दीदींचा अभंग वगैरे ऐकून चांगल्या मार्गाला लागावं. आशा दीदींचा अभंग चांगली गाणी ऐकून एकमेकात सद्भावना निर्माण करावी आणि भारत उच्च स्थितीला नेऊन चांगली प्रगती करावी. कारण हे भाग्य कोणाला मिळालं नाही. मला आठवतं 10 वर्षापूर्वी एक पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री भारतात आला होता. तो म्हणाला, तुम्हाला काश्मीर मागताना आम्हाला एकच द्या, फक्त लता दिदी द्या, आम्ही लगेच काश्मीरी देतो. हे ठळक आलं होतं. याचा अर्थ किती मोठ्या होत्या लता दिदी, तशा आशा दिदी पण मोठ्या होत्या. मी त्यांना खूप खूप मोठ्या मनाने श्रद्धांजली वाहतो. देवा त्यांना असंच आयुष्य देऊ दे, परत भारतात जन्म घेऊन दे, एवढंच मी प्रार्थना करतो. आशा भोसलेची एवढी गाणी आहेत माझ्या मोबाईलमध्ये. आशाने लता दिदींची गाणी आहेत, खूप खूप चांगली गाणी आहेत. आत्ताच मी ऐकलं एक घर संसार मधलं गाणं जे वसंत पवारने संगीतदार केलेलं एक गाणं. आणि मला वाटतं त्याच्यावर हौसा वाडकरनी भूमिका केली होती. ते गाणं घर संसार मध्ये ऐकलं आणि ते म्हणजे टेप केलं. ते तुम्ही पण ऐका, घर संसार मध्ये एक गाणं आहे. तशीच मी जुनी गाणी ऐकतो, मला खूप आवडतं. दीदींची गाणी एक असं सांगावं असं मला खूप गाणी आहेत. एक होतं ते प्रपंच मधलं सीमादेवर चित्रित केलेलं आला वसंत ऋतू माझं ठाऊक नाही, हे माझं एक आवडतं गाणं आहे. त्याप्रमाणे बरीच एवढी गाणी आहेत की मला सांगता येत नाही. हजारो अशी गाणी आहेत. मी कालच बघितलं, मी माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. ते आता अत्यवस्थ आहेत म्हणून देवाला प्रार्थना करत होतो. पण शेवटी काय असं म्हणतात, कृष्णाला पण मृत्यूने गाठलं. म्हणजे या पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येकाला मरण आहे, जन्मणार आहे. त्यामुळे ते आता शोक करत बसत राहू नये. की त्याने दिलेली आपल्याला सर्वोच्च देणगी म्हणजे त्यांच्या गाणी, लता दिदी आशा दिदींची गाणी, हे ऐकून आपलं जीवन सार्थ करावं आणि त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. आशा दिदी आणि लता दिदी त्यांचं जाणवणे खूप दुःखद
देणारंच गाणं आहे. कारण त्या कोणत्या तरी एका संगीतकाराने म्हटलं होतं की आशा आणि लता गातात ना, त्यांच्या तोडीस कोणच नाही आहे. असं संगीतकाराने एका म्हटलं होतं, त्याचं नाव मला माहीत नाही. ते 15-20 वर्षापूर्वी म्हटलं होतं. आशा दिदी आणि लता दिदी यांची गाणी एवढी सुमधुर आहेत, त्यांच्यासारखे दुसऱ्या पण गायिका व्हाव्या आणि आम्हाला आनंद मिळत राहावा असं मला इच्छा करतो. आणि आशा दीदींची गाणी एवढी एवढी खूप गाणी आहेत की मला कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट असं सांगता येतच नाही. कारण प्रत्येक सूर हा त्यांचा आत्म्याला मिळतो. आत्मा म्हणजे काय? की आपण नुसतं आनंद आनंद केव्हा होतो? आपलं समाधान होतं तेव्हा. पण त्यांच्या गाणी ऐकून आपल्याला समाधान होतं खरोखरच. जेवल्यावर भूक लागल्यावर जेवतो, पण नुसतं जेवणं हे नाहीये. दुसरा आनंद काय आहे मनुष्य जातीला? की आत्मिक समाधान. ते आत्मिक समाधान कशातनं मिळतं? त्यांची गाणी ऐकून, एखाद्या भक्ती करून. त्याप्रमाणे ह्या गाण्यात एवढं सामर्थ्य आहे की ती आत्मिक आनंद देणारी गाणी आहेत. आशा भोसले आणि लता दिदी ह्या आत्मिक समाधान देणारी गाणी आहेत, सर्वच गाणी. आणि त्यामुळे मला खूप दुःख होतं. पण त्यांची गाणी ऐकून आता माझं जीवन पण मी तसंच आनंदमय करणार आहे. लोकांनी पण तसंच करावं, अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आशा भोसले ह्या खूपच एकदम छान गायिका होत्या. शिवाय त्यांची 70s, 80s, 90s पर्यंत जे पण त्यांची गाणी आहेत ना, ती आजही आम्हाला नाही आवडत, आमच्या मुलांनाही आवडतात. शी वॉज अ ग्रेट सिंगर आणि त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या अगदी कायम सर्वांच्या स्मरणात राहिल्या आहेत. भले त्यांचं ध्येय नाहीये या दुनियेमध्ये, पण तरीही त्यांचे सूर इकडे सोडून गेलेले हे जे सूर आहेत ना, ते त्यांना नेहमी जिवंत ठेवणार आहेत. मी असं स्पेसिफिक कोणतंच गाणं सांगू नाही शकत. मला त्यांची सगळीच गाणी आवडतात. स्पेशली R.D. बर्मन बरोबर जी पण शूट केलेली गाणी आहेत ना त्यांची, एक्सलंट आहेत, एक्सलंट आहेत. आपण एक खूपच चांगली, खूपच सुरेल आपण एक गायिका हरवली असं म्हणू नाही शकत आपण, कारण त्यांनी जाता जाताही आपल्याला खूप चांगल्या अशा आठवणी त्या आपल्याला देऊन गेलेल्या आहेत आणि त्या नेहमी सर्वांच्या स्मरणात राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या ह्या जगात नसतानाही ह्या जगात आहेत. वर्सटाईल गायिका होती. भक्तिगीत असून दे, भावगीत असून दे, कॅबरे डान्स असून दे, कुठल्याही प्रकारची गाणी त्या इतक्या तन्मयतेने गायच्या की त्यांच्याविषयी बोलणं शब्द नाहीत आपल्याकडे. लता मंगेशकर एका पर्टिक्युलर ह्याच्यावरती होती, पण आशा भोसले सगळ्या प्रकारची गाणी गाण्यात एक्सपर्ट होती. त्यांचं निधन झालं ही ह्याच्याकरता फिल्म लाईन करता फारच वाईट गोष्ट घडलेली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती लाभून दे. आशाताईंचं अशी पर्टिक्युलर गाणं हे नाही आहे, पण O.P. नय्यरच्या प्रत्येक म्युझिकला त्या इतक्या भावनेने, उत्कट भावनेने त्या गायच्या की बॉटम ऑफ हार्ट सांगतो की त्यांच्यासारखी गायिका होणार नाही. नन ऑफ द अदर कॅन सिंग लाईक आशा भोसले. म्युझिक इंडस्ट्रीने एक लिजंड लॉस केलाय, कारण लता दिदी नंतर हे सिनियर मोस्ट होते आणि ते सर्वांना माहीत आहे की कसं काय त्यांचं काय बोलतात कॉन्ट्रीब्युशन होतं त्या इंडस्ट्रीमध्ये. त्यांचे तर केवढे गाणे फेमस आहेत, म्हणजे काय कुठल्या गाण्याचं नाव घेऊ शकतो, त्याचं एक लिमिट आहे. म्हणजे यू कांट रिमेंबर ऑल दोज सॉंग्स असं पर्टिक्युलर, कारण सगळेच गाणे तेवढेच फार आपले डान्स नंबर सांगा की हे स्लो सॉन्ग सांगा. तर त्यांचा एक फेवरेट होता जे त्यांनी ह्याच्यासाठी गायलेला, R.D. बर्मनसाठी, मेरा एक सामान लौटा दो. दॅट वॉज माय वन ऑफ फेवरेट. सी दॅट्स आपण बोलतो ना ते कुदरत आहे, म्हणजे त्याचा सगळ्यांनाच याच्यातून पास व्हायला लागतो. इट्स अ ह्यूज लॉस. असं लिजंड परत आय डाऊट. ब्रिजेश कोटेचा दादानी सांगितलं ते खूप मोठा लॉस आहे इंडस्ट्रीला. काय करू शकतात, पण वी हॅव टू एक्सेप्ट इट. पण ते लॉस भरपाई नाही करू शकत. असे टॅलेंट काढून आता भेटणार ते माहीत नाही. तर आपण पाहिलं की नागरिकांनी सुद्धा आशा भोसले यांच्या जाण्यावरती त्यांनी सुद्धा दुःख जे ते व्यक्त केलेलं आहे, त्यांनी सुद्धा श्रद्धांजली जी ती वाहिलेली आहे. खरं तर आशा भोसले यांचं जाणं हे निश्चितच कला विश्वासाठी असेल, संपूर्ण संगीत विश्वासाठी असेल, एक धक्का आहे. कारण आशा भोसले यांची ही गाणी गेल्या अनेक वर्षभरामध्ये प्रसिद्ध झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जवळपास 1933 पासूनचा जो काही त्यांचा प्रवास होता तो आपण पाहिला तर 2026 म्हणजे एकूण 93 वर्षाच्या या आशा भोसले त्यांची आज प्राणज्योती ती मालवलेली आहे. त्यांच्यावरती उद्या
अंतिम संस्कार जे होते होणार आहेत. चाहत्यांनी सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाळा जो होता दिलेला आहे. त्यामुळे आता या आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमच्या काय आठवणी आहेत का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.